सावित्री दोमात यमराज कोमात. सुस्वागतम सुस्वागतम. गणरायाच्या चरणी मस्तक ठेवून रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सविनय सादर करीत आहोत सावित्री जोमात यमराज कोमात. लेखक दिग्दर्शक रामदास कामत. रंगमंच व्यवस्था भाई रेडकर, सुप्रिया फडके. ध्वनी संयोजन सुनील प्रभू. वेशभूषा सहाय्य मानसी राणे, स्नेहा कामत आणि सुप्रिया फडके. सहर्ष सविनय सादर करीत आहोत सत्य परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारी मिश्किल एकांकिका सावित्री जोमात यमराज कोमात. अरे अरे अरे, तू आत कुठे चाललास? इथे उभा राहा. आणि हे बघ, इथून जवळच स्वर्गलोकीचा कोठा आहे. हो का? हे तुला माहित आहे? होय महाराज. हा, हे तुला माहित आहे, हे मला माहित आहे. होय महाराज. पण उभी तिकडे लाईन मारायला जायचं नाही. अरे मागे पृथ्वीवर गेलो होतो तेव्हा असाच गायब झाला. बराच वेळ शोधल्यानंतर कुठल्या तरी गोठ्यात सापडलास. तुला शोधण्यात 2 तास फुकट गेले आणि त्या दिवशी मरणाऱ्या सगळ्यांना 2 तासाच्या आयुष्याचं एक्सटेन्शन मिळालं. त्याचं काय आहे महाराज? इथे मला माझ्या जुन्या मैत्रिणी भेटतात. जुन्या मैत्रिणी? अरे सगळीकडे कशा तुझ्या जुन्या मैत्रिणी? का सगळ्या म्हशी दिसायला सारख्याच म्हणून सगळ्या तुझ्या मैत्रिणी? तुम्हाला कसं कळलं? तुला काही नाही, आज ओळखतोय. चल जा तिकडे उभा राहा. आणि मी सांगेपर्यंत इथून हलायचं नाही, कळलं? ह्या तरी मी म्हणतो, मोबाईल नावाचं यंत्र आल्यापासून माझी टार्गेट्स का पूर्ण होत नाही? हा असा स्टाफ असल्यानंतर कशी पूर्ण होणार? आपण कधी आलात? नाही म्हणजे तुमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज नाही ऐकला. आय मीन रेड्याच्या ओरडण्याचा आवाज नाही आला. कानात घातलेले काढा दे. अरे ते कानात घातल्यानंतर तुला रेड्याचाच काय बॉम्बचा आवाज पण ऐकू येणार नाही. तुम्ही अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवता आणि मग आम्हाला श्रेष्ठींची बोलणी खावी लागतात. श्रेष्ठी म्हणजे देवेंद्र की नरेंद्र? स्वर्गासाठी नेहमी इंद्रच. अरे त्या दिवशी पी रिव्ह्यू मीटिंग मध्ये इंद्रदेवाने ब्रह्मदेवावर आणि आमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती. आठवतंय का काही? हो, कुठल्या तरी ऍप विषयी बोलले खरे. पण मी प्ले स्टोर वर जाऊन बघितलं, मला तसा कुठलाही ऍप दिसला नाही. ह्या म्हणजे तुला आदेश नीट कळलाच नाही. अरे मीटिंग मध्ये काय झोपा काढत होतास, रील बघत होतास का रम्मी खेळत होतास? रम्मी खेळणारे ते माणिकराव कोकाटे, चित्रगुप्त. मला वाटतं ना तुझंही खातं बदलायलाच हवं. तुझी बदली त्या रेड्याच्या जागी करतो. तो तिथे कामाचा नाही, तू इथे कामाचा नाहीस. इतकी कठोर शिक्षा देऊ नका यमराज. का बरं? म्हणजे रेड्याच्या जागी माझी बदली केली आणि तुम्ही माझ्या पाठीवर बसलात ते एक वेळ ठीक आहे. नाहीतरी मला तुला कायमचाच बसवायचा आहे. पण यमराज मला नेमकं सांगा काय करायचंय ते. मी माझी सगळी बुद्धी पणाला लावून ते करून देईन. अरे तू बुद्धिमान आहेस म्हणून तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती ना. अरे आपल्याला ऍप बनवायचा आहे, डाउनलोड करायचा नाही. आणि हा ऍप तयार झाल्यानंतर विश्वातल्या भारत या देशावरती प्रायोगिक तत्वावरती तो कार्यान्वित करायचा आहे. पण मला एक कळत नाही यमराज, इतके मोठे मोठे प्रतिष्ठित देश सोडून भारतच का? तू बुद्धिमान आहेस हे माझे शब्द मी मागे घेतो. अरे चित्रगुप्ता, काय ही तुझी अधोगती. अरे भारत हा विश्वगुरु होणार आहे, विश्वगुरु. आणि एकदा का विश्वगुरुला ताब्यात घेतलं की बाकीचे देश ताब्यात यायला असा कितीचा वेळ लागणार? तुला माहित आहे का आज हा देश कुठे पोहोचलाय ते? इतकंही आपण मला ढ समजू नका. मला चांगलंच ठाऊक आहे हा देश कुठे पोहोचलाय तो. कुठे? कोविडच्या काळात लोकसंख्येमध्ये
दुसऱ्या क्रमांकावरनं पहिल्या क्रमांकावर पोहोचला हा देश. खरंच मानायला पाहिजे. म्हणजे सरकार त्या महामारीमध्ये सगळं जग थांबलं, पण हा देश काही थांबला नाही. सरकारनं इम्युनिटी वाढवायला सांगितली होती, यांनी कम्युनिटी वाढवली. मला वाटलंच तसा काहीतरी पानसट विचार करणार म्हणून. पण काही म्हणा, आपला फुकटचा लोड वाढवलाय भारतानं. तो कसा काय? नाहीतर काय, आता या देशाला बॅलन्स करण्यासाठी इंद्रदेव माणसानं उचलायचं भलं मोठं टार्गेट देतील. आधीच आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि लोकसंख्या वाढवायला काय स्ट्रक्चर लागतं आणि कमी करायला इन्फ्रास्ट्रक्चर. अतिशय तुकरट, वाईट आणि पानसट विनोद होता तुझा. अरे ते सेक्सी रील्स बघणं जरा बंद कर. अरे आज विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान या सगळ्या देशात सगळ्यात भारताने मुसंडी मारू शकतो, तो काही करू शकतो. आज जगातल्या मोठ्या मोठ्या देशाचे अध्यक्ष भारताचं कौतुक करतायत. अरे तुला माहित आहे का, त्या दिवशी तर या देशाने कमालच केली. काय केलं? अरे शेजारी आपल्या चंद्रावर यान पाठवलं. आता काही दिवसांनी हा देश आपल्यालाच विचारेल, काय यमराज तुमच्यासाठी यान पाठवू का? मला वाटतं आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला जातो. बरोबर, ओके. ताबडतोब कामाला लागा, ऍप बनवायला घ्या. काही लागली मदत तर ब्रह्मदेवाच्या डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा. आपला सुनील प्रभू आहे तिथे. व्हेरी कोऑपरेटिव्ह. व्हेरी कोऑपरेटिव्ह. त्यांचा ऍप तयार आहे. 2 दिवसात ते दरबारात डेमो दाखवणार आहे. काय बरं त्यांच्या ऍपचं नाव? हा, त्यांच्या ऍपचं नाव जेवाय. मग मला सांग, आपल्या ऍपचं नाव काय असेल? वायझेड. नाहीतरी आपण सगळ्यांची वायझेडच करतो ना. मूर्ख, असा कसा अंदाज बांधलास? सोपं आहे. त्यांचं जन्माचं आहे, आपलं त्याच्यावर मरणाचं आहे. म्हणजे त्यांचं झेड वाय, आपलं वाय झेड. तुझं लॉजिक एकदम बरोबर आहे, पण मी जेवाय म्हणालो, जेडवाय नाही. आता काही लक्षात येतंय का? बघ, तुझी रिप्लेसमेंट तयार आहे एकदम. तर जेवाय म्हणजे जीना यहा. मग आपल्या ऍपचं नाव असेल MY म्हणजे मरना यहा. आलं लक्षात? आता हे बघ, ज्याला उचलायचा त्याला कधी SMS जायला हवा, त्याच्या नातेवाईकांना SMS कधी जायला हवा, या दोन्ही SMSचा मजकूर काय असेल, सगळा डेटाबेस बरोबर आहे ना. खास करून सारखी नावं असतात तिथे जास्त काळजी घ्यायची, सगळे डिटेल्स करायचे आणि असा फुलप्रूफ ऍप तयार करायचा. आलं लक्षात? मला कसलाही गोंधळ, कसली हेळसांड चालणार नाही. आलं लक्षात? चला कामाला लागा. तर मंडळी, अशा प्रकारे इंद्राच्या आदेशानुसार स्वर्गलोकी 2 ऍप तयार झाले, जीनायह आणि मरणायह. इंद्र दरबारात त्याचा डेमो झाला आणि प्रायोगिक तत्वावर तर भारतीयांच्या रजिस्टर मोबाईलवर इन्स्टॉल झाले सुद्धा. बघा, तुमच्याही मोबाईलवरती आला असेल. अगं माझा चष्मा गेला कुठे? पूर्वी लोक कगागे वसते लक्ष्मी असं म्हणून दिवसाची सुरुवात करायची. आता कग मध्ये मोबाईल आणि कगागे कीपॅड असा बदल करायला हवा. केवढे मेसेजेस आले ते कधी वाचणार? जाऊ द्या ना, पटापट सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करतो, म्हणजे कोणताही ऍडमिन आपल्याला निष्क्रिय म्हणणार नाही. चला, सगळे मेसेजेस फॉरवर्ड झाले. आता पुढील कामाला सुरुवात करण्याआधी आजच्या ठळक बातम्या पाहूया.
आपण पाहतात VIP तुझा आणि मी आहे सुभाष वैद्य. आता पाहूया आजच्या सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज. हो, आता सर्व डिजिटल झालंय, तेव्हा स्वर्गलोक तरी कसा मागे राहील. आता तर देवही टेक सावी झालेत. इंद्रलोकाने स्वतःचे 2 ॲप बनवलेत, एक जेवाय आणि एक MY. जेवाय ॲप ब्रह्मदेवाच्या पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या जन्माची नोंद इथे होईल, दिनांक आणि वेळ इथे ठरेल आणि त्याप्रमाणे नोंदवलं जाईल. MY ॲप हे यमाचे असून त्यामध्ये कोणाचा कधी आणि कसा मृत्यू होईल हेही या ॲपद्वारेच निश्चित केलं जाईल. जेवाय म्हणजे जीनायाहा आणि MY म्हणजे मरणायाहा. एखाद्या बाळाचा जन्म झाला की त्याचे नाव जेवाय ॲप यादीत येईल आणि तसा मेसेजही त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात येईल. आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे त्याचे नाव MY यादीत येईल. एवढेच नव्हे तर त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची तारीख आणि वेळ यांचा मेसेज जाईल. हो, एवढेच नव्हे तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा व्हॉट्सअपद्वारे संदेश जाईल की ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख आणि वेळ अशी सांगितली जाईल. त्यायोगे ते मानसिकदृष्ट्या तयार राहतील आणि इतरही तयारी करू शकतील. हे ॲप आजपासूनच त्वरित कार्यान्वित होणार आहे. आता पुढील काही सेकंदातच ते प्रत्येकाच्या रजिस्टर्ड मोबाईलवर दिसायला सुद्धा लागेल. या ॲपवर ब्रह्मदेव आणि यमदेव यांचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे कोणाचा कधी मृत्यू होईल आणि कसा मृत्यू होईल हे फक्त त्या ॲपद्वारेच ठरलं जाईल. यामुळे लोकसंख्या वाढीला तर आळा बसेलच, याशिवाय खून, आत्महत्या वगैरेमुळे होणारे अकाली मृत्यूही थांबतील. विशेष करून यापुढे भ्रूणहत्या होणार नाही असा विश्वास इंद्रदेवाने व्यक्त केला आहे. या ॲपचा सकल मानवजातीला फार मोठा फायदा होणार आहे असा विश्वास इंद्रलोक प्रतिनिधी नारद मुनी यांनी व्यक्त केला आहे. ही होती आजची ब्रेकिंग न्यूज. आता पाहूया श्री नंदकुमार चव्हाण यांचे शास्त्रीय गायन. शास्त्रीय गायन ऐकायला वेळ आहे. अरे वा, दोन्ही ॲप आले सुद्धा आणि मेसेजही आलाय. तुम्ही येताय आमच्या गावात, सगळ्यांचा रामराम घ्यावा. आपणास कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे. कोणतरी गचकला वाटतं. सकाळी सकाळी अशी वाईट बातमी वाचून दिवसाची सुरुवात नव्हतं. त्यापेक्षा मी काय बघतो, हा मेसेज सगळीकडे पवळतो. म्हणजे निदान सगळ्यांना कळवण्याचं समाधान. आणि तसं मेसेजही खूप मोठा आहे बघा, सवडीने वाचू. आता सावीची ऑफिसला जायची वेळ झाली. चहा नाश्ता नाही झाला तर सकाळी सकाळी लेक्चर ऐकावं लागेल. बायको बोलते तुमची. अहो जरा ऐका. अहो अहो मी कशाला वाडाच्या झाडाला फेऱ्या मारते. अहो घोळ घालून ठेवलाय सगळा. अय्या, आम्ही काय गोळ घातलं? हो बाई, काल रात्रीचं बोलताय की काय? काल रात्रीचा? मग आम्हाच कसे नाही आठवत? अहो काल रात्रीच्या जेवणात मटणात चुकून मी गाजराचे तुकडे घातले. केवढे चिडला होतात. नाहीतर काय, मटणाचा पार गाजर हलवा करून टाकला तुम्ही. जेवणाची फार मजाच गेली हो. पण आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत. दुसरं काय हो घातलं आम्ही? तुम्ही नाही घातला हो. इथे सर्व्हर हँग झालाय आमचा. होणारच, सर्व्हर हँग होणारच, त्यात काय विशेष? तुम्ही एकदा सुरू झालात की थांबायचं नावच घेत नाही. सर्व्हर हँग होणार नाही तर काय? कळले बरे तुमची अक्कल. पण तुम्ही डायरेक्ट ऑफिस मध्ये कशाला आलात? तुम्ही वर्क फ्रॉम होम घेत नाही त्यामुळे मला इथं यावं लागलं. कधीतरी वर्क फ्रॉम होम घ्या ना हो. ते विष्णुदेव बघा, कायम वर्क फ्रॉम होम. सगळ्यांच्याच नशिबात कॉर्पोरेट सेंटर नसतं. काही जणांच्या नशिबात फक्त ऑपरेशनल असाइनमेंटच असतात.
मला काही कळलं नाही. गॅसचा प्रॉब्लेम झाला हे सांगायला आले. होणारच ना. अहो मटणाचा गाजर हलवा केल्यावर पोटात हलणार नाही तर काय. काय बोलताय? गॅसचा प्रॉब्लेम म्हणजे गॅसचा सिलेंडर संपलाय. तुमच्या त्या रेडकरला सांगा सिलेंडर घेऊन यायला. कोण? भाई रेडकर? भाई तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी तो काय एक साधा प्रामाणिक सेवक आहे. रेड्या रेड्या असं म्हणणं बरं दिसतं का? म्हणून मी त्याला प्रेमाने आदराने रेडकर असं म्हणते. त्याला लवकर सिलेंडर आणायला सांगा. हो सिलेंडर. हा हो सिलेंडर आणायला सांगतो. तुम्ही आता निघा. नाही ते कालचं मटण खायला दिलं ना तर बघा. चित्रगुप्ता चित्रगुप्ता, अरे त्या रेड्याच्या जागी बदली करायची पण तुझी लायकी नाही रे. असेल तिथून असेल तसा ताबडतोब ये बरं निघून. छाप भरलाय. आधी कामं नाही करता झालं. यमराजी आपण मला बोलवलं. अरे पण तू असाच कसा आलास? आपणच आदेश दिलात असशील तिथून असशील तसा ये. पण होतास कुठे? विचार मंदिरात. आता तेवढीच एक जागा शिल्लक राहिली विचार करायला. तू विचार करून कामं केली असतीस ना तर असा घोळ झाला नसता. झालंय काय नेमकं? आता हे परत मीच सांगायचं? अरे पहिल्याच प्रयत्नामध्ये सर्व्हर हँग कसा होतो? ऍप नीट बनवलं होतं ना, मेसेजेस नीट गेले होते ना. मग सर्व्हर माझ्या चुकीमुळे हँग झालेला नाहीये. बोरिवलीतल्या एका अतिविद्वान पेन्शनर म्हणून. बोरिवली? हो, भारतामध्ये मुंबईमध्ये आहे ते. एकापेक्षा एक सॉलिड लोक राहतात तिथे. अरे पण आहे कोण हा 150 आणा? सत्यवान. ऍप बनवल्यानंतरच्या पहिल्या यादीतलं पहिलं नाव. ओपनिंग बॅट्समन म्हणाला. मी त्याला मेसेज पाठवला तर त्या मूर्खानं न वाचता सगळ्यांना पर्सनली आणि सर्व ग्रुपवर फॉरवर्ड केला आणि त्यांनी ते फॉरवर्ड केला. आता तो सोडून बाकी सगळे हादरले आणि आपल्या साईटवर दाद मागते म्हणून सर्व्हर हँग झाला. आता काय म्हणायचं आहे ना? अरे मेसेजेस फॉरवर्ड करताना त्यातलं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. हे या लोकांना कधी कळणार? आला मेसेज की कर फॉरवर्ड, आला मेसेज की कर फॉरवर्ड. अरे पण आता याच्यावर उपाय काय? नाही, आपले टेक्निशियन सोल्युशन काढतायत. पण सत्याची बायको ती सावित्री ती एकदम टेक सावी आहे. ओके. आता तिथली परिस्थिती कळल्यावर सत्याचेही धाबे दणाणले आणि त्याची बायकोच त्याला मदत करते. मला वाटतं यमराज, मला वाटतं आपला प्रॉब्लेम तिथूनच सॉल्व्ह होईल. आपण सत्यवानला उतरायला निघा. मी स्वतः? हो. या ऍपच्या उद्घाटनाची रिबीन, आय मीन त्याच्या आयुष्याची नाडी तुम्हीच कापायला हवी. तोपर्यंत मी इथल्या काही परिस्थिती बघतो मी. हो तो निघ पुढे. हो आम्ही आलो. हो. बापरे, एवढा लोड सर्व्हरवर. खरं तर मी कधीच कोणाला उचलायला जात नाही. माझे दूत आहेत ना. पण ह्या वेळेला मात्र मी जाणार आहे. कारण काय प्रॉब्लेम आहे तो तरी कळेल. आणि मुख्य म्हणजे आमच्या ऍपचं लॉन्चिंग. हे लॉन्चिंग मी इतकं धडक्यात करेन ना की इंद्रदेव पण खुश झाला पाहिजे. प्रत्येक पीरियड मीटिंग मध्ये मला ह्या स्टाफमुळे शिव्याच खायला लागतात. आता एकदा ऍप जर फर्स्ट क्लास झालं तर CDS मध्ये AAA माझं नक्की. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ती कोणती टेक सॅव्ही आहे ना सावित्री, तिलाही भेटायची मला इच्छा आहेच की. चला निघायचं पृथ्वीकडे. सत्यवान असा काय घरात आम्ही सगळे मोर्चा घेऊन येलो. हो, सकाळी सकाळी कसलो अभद्र मेसेज पाठवलेला. आमचे सगळे मंडळ हेसरिले आणि नशीब तुमचा आपले चेअरमन कारखानी साहेब त्यांनी सगळ्यांच्या बाकीच्यांच्या थोपवून ठेवलेला. सकाळी सकाळी कसलो अभद्र मेसेज पाठवलेल्या. असं काय मी सेक्रेटरी या नात्याने त्याला जा विचारतो. तेच विचारते
झालंय काय असं? काय झालंय? वाचा वाचा हा मेसेज वाचा. तुमच्या नवऱ्याने यमाची फ्रँचायझी घेतली की काय? वाचा वाचा जरा. बसते. तुम्ही येताय आमच्या गावात, सगळ्यांचा राम राम धावा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आमचा राम. अरे मेसेज वाचून माझे बायको टणकलेलं राव. मी वर जाणार म्हणून. काय बोलतो काय? माझी बायको तर जाम खुश झाली. तसा काय विषयी जाणार म्हणून. अहो हे साहेब ना नेहमीच गोंधळ घालतात. काय अहो ते माझं रोजचं गिऱ्हाईक आहे ना. काय सांगताय? अहो तसं नव्हे. या कोपऱ्यावरती ना माझं भाजीचं दुकान आहे आणि मी रोज काय करते की त्या एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्याच्यावर आज माझ्याकडे कोणत्या भाज्या आहेत ना ते चित्र टाकते. त्यामुळे सगळ्यांना कळतं की आज माझ्याकडे कोणत्या भाज्या आहेत. मग मी अशी ही डिलिव्हरी करायला जाते. अरे वा, भलतीच ऍडव्हान्स आहेस ग तू. अगं पण इथे तुझे साहेब काय गोंधळ घालतात? अहो ते काय गोंधळ घालतात म्हणजे कोथिंबिरीचं चित्र टाकतात आणि म्हणतात पुदिना कसा दिला. दुकानावर आले ना तर म्हणतात गवारीकडे बोट दाखवून हे एवढा कसा किलो. तुम्हाला काय हसायला होतंय? तुम्ही जर कळतात का तुम्हाला भाजीतलं काय? काय ग सॉरी, काय झालं? आणि सकाळी सकाळी जो मोक्ष का बघ आलाय? तुझे प्रताप. अरे सकाळी सकाळी सगळ्यांना काय मेसेज फॉरवर्ड केलास? माहित नाही, 9 वाजताच फॉरवर्ड केला. बापरे, मोठा लोचा झालेला दिसतोय. लोचा काय करायचं? आम्ही सगळं त्याच्यासाठी लिहिलं. हे बघ, ज्यांना ज्यांना मेसेज पाठवलायस ना तिथून तो डिलीट फॉर एव्हरीवन करून टाक आणि खाली लिही चुकून फॉरवर्ड झाला. तुम्ही देखील कोणाला फॉरवर्ड केला असेल तर त्वरित डिलीट करावा. ऐकलं काय बोलले ते? पटापट तुम्ही पण तसंच करा. डिलीट फॉर एव्हरीवन पहिला करा आणि ज्यांना पाठवलाय ना त्यांना सांगा की तुम्ही पण डिलीट करून टाका. अरे तेवढंच जरा कंट्रोल मध्ये येईल ना डॅमेज यांचं. सत्या, तू नेहमीच असा गोंधळ घालतोस रे. अरे मेसेज फॉरवर्ड करायच्या आधी जरा नीट वाचत तरी जा ना. आणि सगळे मेसेज फॉरवर्ड करायलाच पाहिजेत असं आहे का? हा, एखादा नाही केला तर दुसरीकडून कुठून तरी त्यांना तो मिळणारच. हे सगळी नेहमी नाही घालत मी गोंधळ. बरेचदा घालतोस. त्या दिवशी त्या 503 मधल्या सामंतांनी तुला लूज मोशन झाल्याचा मेसेज दिला. तू काय रिप्लाय दिलास? काय दिला? कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. विश युअर फॅमिली ऑल्सो द सेम. सावी, कोणाच्या तरी आनंदाच्या बातमीचा मेसेज होता तिथे, त्याला रिप्लाय दिला होता मी. मग त्या 105 मधल्या गुजरात्यांनी त्याला मुलगा झाला ना, त्यांनी मेसेज टाकला आय एम ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. त्याला हु इज रिस्पॉन्सिबल. एवढा तापला होता तो, भांडायला झाला इथे. माझ्याकडे पण येलो कंप्लेंट लेटर घेऊन. असा मी त्याचा सांभाळलं. हो, सोसायटीची गटार तुंबल्याची कंप्लेंट टाकली होती, त्याला रिप्लाय दिला होता मी. म्हणजे हा झाला वाडात असाल पिंपळा आणि माझा सावळा. हे बघ, तुला म्हणून सांगते ना, आलेला मेसेज जरा नीट वाच आणि मग रिॲक्ट हो ना. बरेच लोक घालतात हा घोळ. आणि होतं काय, एकाच ग्रुपवर 2 वेगवेगळ्या घटनांचे मेसेज आले की चांगल्या बातमीला जातो शोक संदेश आणि वाईट बातमीला कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सॉरी सॉरी, पण प्रत्येक वेळेला तू माझ्या मदतीला धावले. अरे ते जाऊ दे रे. आज काय घोळ घातलायस ते सांग. तू गावाला जातोय? मग सगळ्यांना काय सांगतोय, तुम्ही या आमच्या गावात, तुम्ही या आमच्या गावात. आणि मला सांग, ते जेवाय आणि एमवाय काय प्रकार आहे रे? आता मलाही माहित नव्हतं, सकाळी बातम्यांमध्ये सांगितलं. आणि हे बघ, हे 2 ऍप आलेच होता. अरे पण तो मेसेज होता. अरे पण मग तो मेसेज पूर्ण वाच तरी, मग कळेल ना. हे लोक काय चिडलेत ते. वाचतो सांगता ते गेला तो मेसेज. तुम्ही येताय आमच्या गावात, सगळ्यांचा रामराम घ्यावा. आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की पृथ्वीवरील आपला कार्यक्रम संपलेला असून आज सकाळी 9:30 वाजता आपण अंतिम श्वास घेणार आहोत. तेव्हा
शारीरिक व मानसिक दृष्टीने तयार राहावं. खूप मोठा मेसेज आहे का? अरे बापरे, चायला म्हणजे माझी विकेट लागेल की काय? म्हणजे तुम्ही काय अरे सेक्रेटरी आहे नात्यात, आता मला सगळी तयारी करूची लागते. चला 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 चला. राम नाम राम नाम. थांबा रे, लगेच निघाले पोचवायला. चालते बस रे, जा बघू इथून. अरे तू कुठे चाललास? तू बस इकडे ना. मी बघते काय करायचं ते. मोबाईल संदर्भ असले मेसेज परत पाठवायचे नाही. मी बघते काय करायचं ते. जा जा निघा सगळे. एक चपटी अशी चापट देईन ना. जा निघ. मला वाटले 500 रुपये. जा बघू. सत्या, अरे मी काय म्हणते, तू जर म्हणतोस तसंच असेल तर तुझी बायको म्हणून मलाही मेसेज आला असेलच ना. लेट मी चेक. हो रे, मलाही मेसेज आलाय. आता तारीख आजची आहे आणि वेळ 9:30. आता 9:10 झाले, फक्त 20 मिनिटं राहिली आणि पुढे लिहिलंय यम स्वतः तुला न्यायला येणार. यमराज स्वतः? अरे तू का VIP आहेस का सेलिब्रिटी? काय मूर्खपणा आहे रे हा सगळा. एवढा सुशिक्षित असून कसा रे या गोष्टींवर विश्वास ठेवतोस? कोणीतरी बोगस ऍप केलं असेल आणि लोकांना मूर्ख बनवत असेल झालं. नाहीतरी हल्ली ऍप करणं आहे कसं, रील बनवणं इतकं सोपं झालंय. हे साडी अगं असं हसणे हवं नको नाही हो ग. अगं सकाळी बातम्यात सांगितलं ना आणि ऍप सुद्धा आलाय. हे साडी मला एवढ्या लवकर नाही बघायचंय. मला खूप खूप जगायचंय. साडी तू सावित्र आहेस ना, तू तर टेक्सावी सावित्र आहेस. तूच या सत्यवानाचे प्राण वाचवू शकते. सावी तू सांगशील तर मी ऐकेन ग, पण मला वाचव. मला वाचव. तू आधी शांत हो बघू. बस मला तू सांग, तुझा ह्या ऍपवर विश्वास आहे? अगदी पूर्ण विश्वास आहे? हो तर मरणाला तयार. मी आपली नाश्ता करून येते. अरे तू मेलास तर मला पोटभर नाश्ता सुद्धा करता येणार नाही सगळ्यांसमोर. यामध्ये तुझं काय बिघडवतं ना ते बघतेच मी त्याला. सावी मी काय म्हणतो, सावी 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 सावी. काय सध्या सध्या काय झालं? सत्या, अरे उठ ना. सध्या काय झालं तुला? सत्या, अरे बापरे, बरोबर 9:30 वाजले. बरोबर मेला की काय? सत्या, काय करू मी? मस्त सेल्फी घेते आणि स्टेटसला टाकते. आता शांतपणे नाश्ता तरी करता येईल. हे जो म्हणतो ते खरं असेल ना, तेव्हा ना नातेवाईकांना एक मेसेज गेला असेल. ते येईपर्यंत खाऊन घेते, नाही तर उपाशी बसावं लागेल मला. आता कोण आलंय? नाश्ता सुद्धा कोणी करायला देत नाही. आले आले. हो हो सरळ तुम्ही असं आत काय येताय? काय शिष्टाचार वगैरे पाळता की नाही? आणि फॅन्सी ड्रेस वगैरे खाली तिथे 503 मध्ये जा. फॅन्सी ड्रेस सुंदर. अगं मी यमराज हो, आणि आम्हाला कुठेही जायला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. यमराज हो, म्हणजे हे ऍप खरं आहे तर? या वेगळ्या यमराजजी, पण आपण असे एकटे कसे आला? आपला तो सांड रेडा नाही आला. तो तिथे पार्किंग शोधतोय. तिथे गरज तो मराठीमध्ये पार्किंगचा नेहमी प्रॉब्लेम. परवा टो होता राहिला, वजन जास्त म्हणून. पण आम्ही सत्याला न्यायला आलो. सत्या कुठे आहे? हा काय इथे पडलाय. बाकी आमिर खान नंतर तुम्हीच. हा
एकदम परफेक्शनिस्ट. 9:30 म्हणजे 9:30. ते ह्याची एक्झिट, तुमची एंट्री. अरे मग तुम्हाला काय आवडेल? म्हणजे स्वर्गात तुमच्या काय मेनू असतो ते माहित नाही ना मला. पण आमच्याकडे ना गरम गरम मिसळ पाव, वडापाव, अशी तर्री मारलेली आणि मिरची वगैरे दिलेली. रे सांगता नुसतं माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. मग काय हवं सांगा ना. म्हणजे मी करत बसणार नाहीये हो. आमच्याकडे स्विगी आणि झोमॅटो आहे ना. अहो मुंबई तर 60-70% स्विगी आणि झोमॅटोवरच जगते. आम्हाला काही नको, आम्ही सत्याला नाही लावलो. पण आता जर द्यायचं झालं तर मला तुमचा वायफाय पासवर्ड द्या. काय आहे, माझं सिम कार्ड स्वर्गातलं आहे ना, इथे रेंज मिळत नाही हो. तुम्हाला देईन ना मी. पासवर्ड देईन, चार्जर देईन, का हवं ते देईन. पण एका अटीवर, माझ्या पतीचे प्राण परत द्या. असंभव सावित्री, ते शक्य नाहीये. अगं आता ऍपद्वारे सगळं होणार असलं आणि कंट्रोल जरी माझ्यावर असला तरी वर्ण इंद्रदेव सगळं मॉनिटर करतायत. पण हो, ज्या धैर्याने तू आमचा आदरातिथ्य करायला तयार झालीस, त्यामुळे तुझ्यासाठी मी एक गोष्ट करू शकतो. मी इंद्रदेवाजवळ शिफारस करून तुझ्या या नवऱ्याला तुला पाहिजे तिथे स्वर्गात किंवा नरकात पाठवू शकतो. सांग कुठे पाठवू? कुठेही पाठवा, पण जिथे पाठवा तिथे नेटवर्क चांगलं पाहिजे. अरे तू इथे कसा आलास? तुला तिथे पार्किंग मध्ये असायला होता ना. पार्किंगच्याच प्रॉब्लेम झालाय. 2 व्हीलर पार्किंग मध्ये मी 2 पाय वर करून उभे राहिलो तर सिक्युरिटीने हाकलून दिलं. आणि शिवाय 2 पाय वर असताना ते कुत्री मागे लागली, ती वेगळी. त्याच्यापेक्षा म्हटलं तुमचं सर्व सोपस्कार होईपर्यंत निदान छान इथे AC मध्ये थांबूया. चालेल ना? चालेल चालेल. मला कबाब मध्ये हड्डी. बोला सावित्री, बोला. हा पण काय बोलणार का? नाही, कुठे पाठवू? स्वर्गात की नरकात? काय घाई आहे यमराजजी? बसा ना, बसा बसा. हो हो. आपण काय घ्याल? म्हणजे कडू का तिखट? म्हणजे कारल्याचा हलवा आणि मिरचीचा ज्यूस देऊ? नको, जाऊ दे. भेंड्याची खीर देते मस्त पैकी. काहीतरी तुम्हाला घ्यायलाच लागेल ना. पहिल्यांदाच येत आहे तुम्ही आमच्याकडे. कारल्याचा हलवा, भेंडीची खीर. मग तुम्ही जाल तिथे काय तुम्हाला अगदी कोणी मिठाईच देतील की नाही? हे बघा, आम्हाला काही नको. आज एअर एंडिंग आहे, आम्हाला सत्याला न्यायचंय. आज एअर एंडिंग असल्यामुळे लिस्ट खूप मोठी आहे, आम्हाला टाइम मॅनेज करावा लागेल. तुम्हाला वायफाय पासवर्ड हवा आहे की नको? पासवर्ड? मला पण हवाय पासवर्ड. हे महाराज प्रत्येक घरी खूप वेळ घेतात आणि तुमच्यासारखं सुंदर बायका असल्या की जरा जास्तच. त्याच्यापेक्षा जर तुम्ही पासवर्ड दिलं तर निदानवर मोबाईलवर टाइमपास तरी करता येईल. द्या द्या द्या, देते पासवर्ड. अरे वा, तुमचा मोबाईल एकदम मस्त आहे, अगदी हाय एंड. यूट्यूब वगैरे सगळं असेलच ना? आम्ही यमराज आहोत, आमचा मोबाईल अपडेटेड आणि लेटेस्टच असणार. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, झालंच माझं काम. हे घ्या. चला, थँक्यू. हा चला, आता पुढची कामं आटपायची आहेत. आज एअर एंडिंग आहे, फटाफट चला. भाईसराज उचला त्याला. यमराज महाराज, हे बघा, स्वर्गातल्या तुमच्या अप्सरा बरोबरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अजून व्हायरल नाही झाला, तुलाच पाठवलंय सॅम्पल म्हणून. नाही नक्की माझ्या प्रिये, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रंभे, तुझ्या वाचून मी जगूच शकत नाही. हे सगळं तुझ्याकडे कसं आलं? तुमचे असे सगळे नुसते मेसेजच नाही तर फोटो आणि व्हिडिओ सुद्धा येत आहेत. एवढंच नाही, ऍप सुरू होण्यापूर्वी किती जणांना वाचवण्यासाठी तुम्ही काय काय फेवर्स घेतलेत कोणाकोणाकडून त्याचीही यात नोंद आहे. लॉग इनच्या दिवशी टार्गेट अचीव करण्यासाठी किती जणांना वेळेआधी उचललं तोही डेटा यात आहे. हा, आता यातले थोडे तुमच्या मिसेसना पाठवीन, थोडे इंद्रदेवांना.
हा तुमचे फोटो आणि ते काय व्हिडिओ आहेत ना ते टप्प्याने असे सोशल मीडियावर घालेन. तुम्हाला माहित नाही आमचा सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे ते. मला वाटलं एक दिवस यमराज असेच लटकडा. तू घबरे, हे माझे आई, प्लीज असं काही करू नकोस. अगं मी अगदी कुटुंब वत्सल माणूस आहे. अगं माझा संसार उद्ध्वस्त होईल, स्वर्गात मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तू सांगशील ते मी सगळं करीन, पण प्लीज असं काही करू नकोस माझी आई, प्लीज. सावीवरून थेट आई. अहो मला दुसरं काही नकोय, फक्त माझ्या या पतीचं आयुष्य परत द्या. अहो कोरोनाच्या काळात याला असला तयार केलेला आहे मी. हा नसेल तर दिवसाची कामं करणार कोण? रोजचा चहा नाश्ता मला देणार कोण? ह्याच्या इतका प्रामाणिक सचोटीने काम करणारा आणि मुख्य म्हणजे बिनपगारी घरगडी मिळणार आहे कुठून मला? बोला, आहे मान्य? हो मान्य आहे. तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. मी देतो ह्याला जीवदान. पण आता माझं इयर एंडिंग, माझं टार्गेट, बहुतेक मला आता दुसरा बकरा शोधावा लागणार. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. माझा बॉस आहे, आताच रिटायर होणार आहे. खडूस आहे मेला आणि एकटाच असतो. ते पुढे मागे रडणाराही कोणी नाही आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला लगेच पाठवते. अरे हो हो, आले आले. तू सांगशील ते सगळं करतो मी. हा प्लीज, पण ते सगळा डेटा तेवढा डिलीट कर बरं का? चला भेसराज, आपण निघूया. माझ्याशी पंगा घेत होता. एवढी वर्ष IT मध्ये काय उगीच नाही घासली. त्या बावळट यमाचा मोबाईल हॅक करायला मला असा कितीसा वेळ लागतोय. असा लटकवलाय ना त्याला की यम सत्यवानाचेच काय त्याच्या आई बाबांचे सुद्धा प्राण परत देईल तो. नको रे बाबा, सासूबाईंची रिस्क परत घेणार कोण? हो बापरे, ऑफिसची वेळ झाली आहे. लवकर लवकर आटपायला हवंय. ठीक आहे ना हा ड्रेस? फार काय शोई पण नाही. का काय तेव्हा ना माझा बॉस खपला असेल ना, त्याच्या फिरणाऱ्याला मला जाऊच लागणार नाही का? Sorry, you're simply great, Sorry, मला तू वाच. अरे सत्या, अजून झोपून आहेस काय तू? उठ ना रे. Sorry, you're simply great, Sorry. मी आहेच. तू नसतीस तर आज काय झालं असतं? डबा आणि नाश्ता झाला नसता तुझा. अगं सॉरी, यमापासून प्राण वाचवलेस म्हणजे तू. यमापासून? अरे मी तर वॉशरूम मध्ये होते. तिकडून तुझे प्राण कधी आणि कसे वाचवले रे मी? अगं यम आला होता ना. अगं इथे बसला होता यम आणि इथे वेडा हो. अगं काय हॉट आई झाली होती माझी. बाकी इतर बायकांची स्वप्न बघण्यापेक्षा हे बरं. मला सांग, तुझ्या स्वप्नात कोण कोण आलं होतं रे? अगं सांगितलं ना, यम इथे बसला होता.